आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारी मूग डाळीची हेल्दी रेसिपी बनवतोय, जे की बनवायला अतिशय साधी सोपी आहे आणि मुलांना खूप जास्त आवडेल। आणि मूग डाळीपासून बनवलेली आहे त्यामुळे हेल्दी देखील आहे। वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी बनवून तयार होते। टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर इथे मी 1 कप मूग डाळ रात्रभर भिजत घातलेली आहे आणि अगदी छान अशी ही मूग डाळ भिजलेली आहे। मूग डाळ भिजत घालताना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालायची आहे आणि भिजल्यानंतर फक्त यावरचं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। मूग डाळ इथे आपल्याला धुवून घ्यायची नाही। तर पाणी काढून टाकल्यानंतर ही भिजवलेली मूग डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तर इथे मी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि मिक्सरचं भांडं मोठं आहे, त्यामुळे मी सगळी मूग डाळ एकदाच टाकून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचे आणि पाणी न घालता आपल्याला ही मूग डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकाल ही मूग डाळ मी वाटून घेतलेली आहे। अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही, कारण मूग डाळ भिजल्यानंतर त्यामध्ये खूप सारं पाण्याचं प्रमाण असतं आणि त्यामध्येच हे मूग डाळ अगदी परफेक्ट अशी वाटली जाते। तर तुम्ही बघू शकाल एकदम फाईन पेस्ट इथे आपली तयार झालेली आहे। तर आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया, चवीपुरतं मीठ घालायचंय, 1 चमचा इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे। तुम्हाला नसेल आवडत तर लाल तिखट घातलं तरी देखील चालणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा अख्खं जिरं घालायचं आहे। तर इथे मी कच्चं जिरं वापरलेलं आहे, भाजून घेतलेलं नाही। तर आता हे सगळे जिन्नस आपण छान असं या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिट छान असं हे बॅटर फेटून घ्यायचं, म्हणजे हलकं फुलकं बनून तयार होते। 1 मिनिटानंतर इथे आपल्याला काही व्हेजिटेबल्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये इथे मी छोट्या वाटीने 1 वाटी भरून बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे, 1 मोठ्या साईजचा टोमॅटो आणि 1 मोठ्या साईजचा कांदा देखील इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे। ते आपण या बॅटरमध्ये घालून छान असं मिक्स करून घेऊया। तर भाज्या बॅटरमध्ये मिक्स करतानाचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्यासाठी समजून घ्या। तर भाज्या सगळ्या घालून यामध्ये आपण मिक्स करून घेतल्या। सगळ्यात शेवटी इथे आपल्याला अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे, ज्याला आपण बेकिंग सोडा देखील म्हणतो। तर बेकिंग सोडा मिक्स केल्यानंतर खूप जास्त वेळ हे बॅटर असंच ठेवायचं नाही, नाहीतर यामध्ये जे फर्मेंटेशन झालेलं आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि नाश्ता हा हलका फुलका आणि जाळीदार बनून तयार होत नाही। तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि एकीकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर इथे मी नॉनस्टिकची कढई वापरलेली आहे। तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई नसेल तर तुम्ही इथे स्टीलची किंवा लोखंडाची कढई वापरू शकता, किंवा तेही नसेल तर तुम्ही इथे डोश्याचा तवा देखील वापरू शकता, त्यावर देखील हा नाश्ता तुम्ही बनवून तयार करून घेऊ शकता। 1 चमचाभर तेल घालायचं आणि त्यावरती थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे आणि 1 ते 2 पळी बॅटर घालून हलकंसं जाडसर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। आणि आता यावरती आपल्याला झाकण लावून एक 7 ते 8 मिनिटे किंवा वरची बाजू सुकेपर्यंत हा नाश्ता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। आणि 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल वरची बाजू एकदम कोरडी झालेली आहे। तर आता यावरती आपण हलकंसं तेल ब्रश करून घेऊया आणि यावरून देखील आपण थोडेसे तीळ पसरवून घेऊया। तर दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने तीळ पसरवून घेतले का त्याचा एक क्रंच दाताखाली येतो आणि खाताना हा नाश्ता चवीला खूप जबरदस्त लागतो। तर आता आपण याची बाजू पलटी करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल याला रंग आणि टेक्स्चर अगदी सुंदर असा आलेला आहे, एकदम क्रिस्पी बनून तयार झालेला आहे। वरून जे तिळाची लेयर आलेली आहे ते खाताना इतकी जबरदस्त लागते ना, आहा काय सांगू मी तुम्हाला। तर पहा, दुसऱ्या बाजूने देखील हा नाश्ता आपला छान असा भाजून झालेला आहे। तर आता हा नाश्ता आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने संपूर्ण नाश्ता आपण इथे बनवून तयार करून घेऊया। तर याला तुम्ही पॅनकेक म्हणू शकता का, किंवा याला तुम्ही दुसरं कुठलं नाव द्याल ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज आपण मूग डाळीचे पॅनकेक बनवलेले आहेत, जे चवीला अतिशय खमंग असे बनवून तयार होतात आणि पौष्टिक देखील आहेत, अगदी झटपट बनवून तयार होतात। तर बोलता बोलता इथे आपला दुसरा पॅनकेक देखील बनवून तयार झालेला आहे। आजच्या ह्या मिश्रणामध्ये 1 कप मूग डाळीमध्ये 3 पॅनकेक बनवून तयार होतात। तर इथे तुम्ही बघू शकाल हा पॅनकेक आपण आता कट करून घेऊया। तर कट करताना तुम्ही बघू शकाल वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे हे मूग डाळीचे पॅनकेक बनवून तयार होतात। चवीला जबरदस्त लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे,
झटपट बनवून तयार होते, शिवाय पौष्टिक पण आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करा, मुलांना खूप जास्त आवडेल। माझी मुलं तर शाळेतून आल्यानंतर सुद्धा हा नाश्ता मागत होते, तर त्यासाठी तुम्हाला मी खात्री देऊन सांगते तुमच्या मुलांना पण हा नाश्ता खूप जास्त आवडेल। आणि शिवाय या नाश्त्यासोबत आपल्याला कुठल्याही चटणीची गरज लागत नाही, असाच हा नाश्ता खायला खूप छान लागतो। वरून एकदम क्रिस्पी बनून तयार होतो आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे हे पॅनकेक बनवून तयार होतात, चवीला जबरदस्त लागतात, मुलांना खूप जास्त आवडतो। फक्त एक लक्षात ठेवायचे का हा पॅनकेक मुलांच्या डब्यामध्ये भरताना पूर्णपणे थंड करायचा, म्हणजे आतमधून ओलसर होत नाही। तर सॉस सोबत मुलांना तुम्ही ह्या टिफिनमध्ये देऊ शकता, मुलं खूप आवडीने खातात। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमचे मित्र आणि नातेवाईक सुद्धा ह्या रेसिपी त्यांच्या मुलांसाठी ट्राय करू शकतील। तर यापुढे देखील मी तुमच्यासाठी खूप छान छान टिफिनच्या रेसिपी घेऊन येणार आहे, त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।